मित्रांनो, आपल्या साईडला मासा हा किलोवर विकला जातो आणि ही जी आता एलएफी आहे, आता बाकीच्या ठिकाणी मला काय माहित नाही बरं का, पण एलएफी मध्ये जे आहे ना मास ती ग्रॅमवर विकला जातो. 100 ग्रॅमला जवळपास 120 रुपये घेते ते बघा. तर मित्रांनो, बोट मध्ये चाललोय आपण आता. ती बोट आहे आपली असणार आहे आता. जवळपास आपण 2 तास ह्या बोटमध्ये प्रवास करणार आहे आपण आता. पूर्ण बोट असं एकदम त्याचं मंत्र. काही लोक असे येतात ते काय सामानाचं म्हणलं त्यांची आपापली बोट आहे, अशी आपापली बोट घेऊन जातात ती लोक. काय सामान वगैरे आणायचं म्हणलं, कुठं जायचं म्हणलं बाहेर प्रवाही काय त्यांचं बाहेर घेऊन आलाय बोट, जायचं नाही पण असंच. मित्रांनो, आता आपल्या रूमच्या बाहेर आलोय आपण. तर नजारा बघा तुम्ही रूमच्या बाहेरचा असा आहे बघा. आता नजारा आहे एकदम. पहिल्यांदा आपण जाऊ नाश्ता करायला. नाश्ता करून येऊ आपण आधी आणि रिटर्न गेल्यानंतर आपल्याला एक रेंटनं स्कूटी घ्यायची. स्कूटी घेऊन येऊ आपण आता. मग एलएफी साठी आपण जायचं आहे. इथून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर एलएफी आहे. एकदम बॅकवॉटर खूप मस्त आहे तिथं. निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. हे केरळच्या बस बघा मित्रांनो, बघा या अशा बस असतात. सगळ्या मोकळ्या बस असतात अशा केरळच्या आहे. एकदम मोकळ्या बस असतात त्या. आपल्यासारख्या बस नाहीत आहेत. असं पूर्ण इथलं मोकळं आहे असं या बसचं. केरळचं एक विशेष आहे मित्रांनो, तिथं बिना हेल्मेट एक ती माणूस दिसणार नाही. आता इथं नाश्ता करायचा आहे मित्रांनो आपल्याला. त्या नाश्त्याचं पण आहे. सगळे ह्याच्यामध्ये नाव आहे ते बघा. कन्नडमध्ये सगळे, तेलुगू मल्याळममध्ये सगळे नाव आहे ते बघा. ते रेस्टॉरंट आहे ते. त्या रेस्टॉरंटला आपल्याला जायचं इथं. बघू इथं काय काय भेटते आपल्याला. ते नॉनव्हेज प्रेम येते ना मित्रांनो. सकाळ सकाळ 7 ला इथं नाश्ता चालू असते बघा. ठीक आहे. इथं काय मिळेल स्पेशल नाश्ता आपण मागवलाय आता. इडली वडा. प्राईस आहे 60 रुपये फक्त. म्हणजे हे आपले मित्र असतील नॉनव्हेज प्रेमी त्यांच्यासाठी एक इथे केरळमध्ये सकाळी 7 चालू असतं. केरळमध्ये नॉनव्हेज खूप खातात मित्रांनो. आपण आता नाश्ता मागवलाय, तर आपण नाश्ता खाऊ आणि स्कूटी आणायला जाऊ. आता आपण चाललोय स्कूटी आणायला रेंटने. जे माझ्या रूम पासून जवळपास 200 मीटरच्या अंतरावर आहे. तर स्कूटी किती रुपयाची घेते ते बघूया आपण. आता समोर आहे बघा, इथं मेट्रो स्टेशन समोर दिसतंय ते मेट्रो स्टेशन आहे बघा. आणि तसंच आपण जाणार आहे एलएफीला. एलएफी मित्रांनो असा इतकं भारी आहे ना, तिथं सगळी घरे पाण्यात आहे. जवळपास पूर्ण घर अशी पाण्यामध्ये आहे तिथली. त्यामुळे आता एलएफीला जायचं. आपलं अंतर असणार आहे 50 किलोमीटर अंतरावर आपलं हे एलएफी असणार आहे. आणि तिथला पूर्ण भाग जे आहे ना, आता ही सिटी मध्ये आहे मी. तिथला ग्रामीण भाग बघा. डायरेक्ट सिटी 5 किलोमीटर गेला सिटी सगळी स्कूटी घ्यायला. हे दिसतंय पुढं ईव्हीएम व्हील्स स्कूटी भेटते रेंट ना. स्क्रॅचेस वगैरे ते सगळं चेक करून घ्या. तिथं तुम्ही येत असाल तर. मला एक बाईक पडली 600 रुपयाला बाईक पडली ही पूर्ण दिवसासाठी. आता आपण मित्रांनो निघणार आहेत ना एलएफीला. ते किलोमीटर वगैरे सगळं चेक करून घ्या तुम्ही. बाईक वगैरे पूर्ण शूटिंग काढायची असे तरच बाईक घ्यायची, नाही तर ते पैसे आपल्याकडून भरपाई घेतील नाही तर. त्यामुळे तुम्ही पूर्ण शूटिंग वगैरे करून घ्या इथून. आणि इथं काय ना, तुम्हाला फक्त ओरिजिनल लायसन्स जमा करायला लागते इथं. आणि डायरेक्ट बाईक घेऊन जायची. पैसे आधीच पे करायला लागते इथं पूर्ण. डिपॉझिट वगैरे काय ना. तर एलएफी जवळपास 50 किलोमीटर आहे. आता 50 किलोमीटर आपण या गाडीने जाणार आहे. 20 रुपये नारळाचं पाणी घेतलंय मित्रांनो. आता नारळाचं पाणी पिऊन आपण निघून जाऊ आता. तर मित्रांनो, आपण 60 किलोमीटर अंतरावर इथं आलेलो आहे. जे की ह्याला मध्ये एलएफी जवळ आलोय आपण आता. तर मित्रांनो, बोट मध्ये चाललोय आपण आता. ती बोट आहे आपली असणार आहे आता. जवळपास आपण 2 तास ह्या बोट मध्ये प्रवास करणार आहे आपण आता. पूर्ण बोट असं एकदम. मित्रांनो, आता आपण चाललोय आपण. एवढ्या लांब आलोय म्हणल्यावर आपण इथं आपली बोट असणार आहे पुढं असं. त्या पूर्ण बोटमध्ये कोणच नाही बघा आपल्याशिवाय. आपण चाललोय इथं. आणि इथं शेअरिंगचं तर थोडा प्रॉब्लेम आहे म्हणते ती. शेअरिंग बोटमध्ये आपण जाऊ शकत नाही. पूर्ण बोट गेले आता पर्याय नाही आपल्याकडे. 700 रुपये एनी टाइम असते आता. तर मी आता ह्यांना 800 रुपये देत. आणि 800 रुपयामध्ये आपण आता 2 तासामध्ये आपण पूर्ण कव्हर करणार आहेत. इतकं भारी आहे ना मित्रांनो. तर मित्रांनो, आपला प्रवास हा चालू झाला आहे आता बोटमध्ये. हे बघा, आपली बोट चालू आहे आता. हे आपले ड्रायव्हर आहेत. आपला 2 तास आपल्या बोटमध्ये फिरवणार. एकदम स्वस्त आहे मित्रांनो हे बोट. एकदम स्वस्त. कसा आहे नजारा मित्रांनो बघा. केरळ आल्यासारखं इथं फिरा जोडा. एकदम मस्त आहे असं बघा. पूर्ण घरं पाण्यामध्ये येते इथं. पूर्ण घरं अशी पाण्यातच पूर्ण घरं आहेत इथली. बघा बोटचं हे सीट वगैरे असं बसायला आहेत एकदम. एकदम असं तुम्ही नजारा बघू शकताय. सीटवर बसून एकदम भारी मध्ये असं. बघा कसं दिसतं एकदम पूर्ण असं. ते जवळपास 1,500 पासून ते 20,000 पर्यंत याची किंमत आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला राहणं खाणं पिणं सगळं ह्या बोटमध्ये तुम्हाला मुक्काम करू शकता. तुम्ही आता पूर्ण रातभराचं पाण्यात मुक्काम करू शकताय. ते बघा नजारा कसा आहे एकदम भारी.
मित्रांनो, इथं पूर्ण अशी घरं पाण्यामध्ये आहेत. तुम्ही बघू शकताय, पूर्ण असं पाण्यामध्ये राहतात लोक इथले. जायचं यायचं असतं तर बोटनंच यायचं जायचं मित्रांनो. इतर पूर्ण रोड असा, या साईडला रोड नाही, चालण्यापुरता फक्त रोड आहे. ते बघा किती मोठे हाऊस बोट आहे त्या, बघा तुम्ही एकदम मोठ्या मोठ्या हाऊस बोट आहेत त्या. पूर्ण फॅमिली बसते या बोटमध्ये, पूर्ण फॅमिलीसाठी असते, ज्यामुळे तुम्हाला रातभर पाण्यासोबतच तुम्हाला ते काय लागतंय. पूर्ण अशी फॅमिली बसले यायचा आता तर आपल्याला फॅमिली आहेत, पूर्ण चाललेले गाणे म्हणत नुसतं मेरे करते ते. हे बघा केरळचं कल्चर, ती लोकांची लाईफस्टाईल आहे ते. तर मस्त मच्छी पकडत आहे. हे पण बघा मच्छी पकडत जायची. जास्त करून मित्रांनो तर फॉरनर जास्त आहे बघा, जास्त करून फॉरनर जायला करते साईडला. एवढी मोठी बोट आहे. शकता तुम्ही, त्या पूर्ण अशा गल्ल्या आहेत त्या. एकदम केरळचा ग्रामीण भाग म्हटलं तर चालला ह्याला. पूर्ण 100% ग्रामीण भाग आहे. आणि ते पूर्ण घरांजवळ प्रत्येकाच्या घरासमोर इथे बोट आहेत. कारण जाता येता मोठी गाडी यायला रस्ताच नाही येत ना, पूर्ण असं लोक बोटने ये जा करतात इथली. होय कसं बाहेर नजारा एकदम बघा तुम्ही. अशी मधनं घरांच्या बरोबर बोट आपली चाललेली आहे. यांची घरं अशी आहेत बघा, आणि समोर बसूनच मच्छीमारी करतात इथं. 1 तास आत जायचं, 1 तास पूर्ण हे रोड आहे ना पूर्ण असा, पूर्ण 1 तास जायचं आता आपल्याला. पूर्ण घर बघा किती भारी येते असं. पाण्यामध्ये दुकानं मांडल्यात येते एकदम. बोट थांबवायची, चहा पाणी प्यायचं, सरळ जायचं निघून, असे सिस्टीम आहे. ठरवताना आपण 1000 रुपये ठरवलं होतं, नंतर आपण 200 रुपये तडजोड करून कमी केलं. तर तुम्ही माणसाला एक टीममध्ये एका 1000 सांगतो, एका 800 सांगतो. मित्रांनो, इतकं शांत वातावरण आहे ना इथलं. पूर्ण घरात तुम्ही बघू शकता, इथे सगळे पाण्यात घर आहेत बघा. आपण इथं पूर्ण असं एकदम ग्रामीण भागात आलोय, असं आतमध्ये एकदम पूर्ण असं. जवळपास बोट 10 किलोमीटर आता आणली आपण. ही बघा तुम्ही तर अशी घर आहे, सगळी घरं पाण्यात आहेत इथली पूर्ण अशी टोटल. काही मुलगी डान्स करते छोटी, एकदम मस्त असं आहे. होय डान्स करते मुलगी छोटी. केरळला येत आहे मित्रांनो तर 60 किलोमीटर फक्त आपल्या रूमपासून अंतर होतं याचं. आणि कोचीपासून जर LP चढलं तर तुम्हाला इथनं बसनं पण यायला येतं, ट्रेननं यायला येतं. पण तुम्ही बाईकनं या शक्यतो, तुम्हाला एकदम फायदा होईल. कारण ठिकठिकाणी तुम्हाला थांबायला पण येईल. एकदम इतकं भार आहे असं वातावरण इथलं. इथली रहदारी कशी आहे, इथलं घरं, ही चर्च आहे मध्येच बरोबर. घर अशी एकदम अशी पाण्यातले सगळी घरं आहेत अशी. शांत वातावरण आहे मित्रांनो एकदम असं. त्याचं मंत्र काही लोक असे आहेत त्याचे, काय सामानाचं म्हणल्यावर त्यांची आपापली बोट आहे अशी, आपापली बोट घेऊन जातात ही लोक. काय सामान वगैरे आणायचं म्हणलं, कुठं जायचं म्हणलं बाहेर तर काही म्हणून काय त्यांचं बाहेर घेऊन आलाय बोट, जायचं निघून असंच. बघा फिरायचं म्हणलं की असं बोट घेऊन जायचं, आपापल्या घरची बोट आहे ते सगळ्यांच्या. या कुठं बाहेर जायचं म्हणलं की असं जाते ते घराच्या बाहेर जायचं म्हणलं तर. काय मस्त आयुष्य आहे का नाही मित्रांनो लोकांचं, एकदम भारी असं जगतात एकदम. पाण्यातनंच काय जायचं यायचं. रस्ता तर तुम्ही बघचाल ना, छोटा एकदम रस्ता आहे, चालण्या एवढा रस्ता आहे फक्त इथं. आणि केळी झाड जर तुम्ही बघचाल तर सगळ्या प्रत्येक घराजवळ तुम्हाला कसं आहे केळी झाड दिसेल. प्रत्येक घरासमोर केळी झाड दिसेल तुम्हाला इथलं. काय विशेष आहे काय माहिती ना. केरळ आपल्या कोची पासून मी बघतो इथं प्रत्येक घरासमोर केळी झाड आहे इथं. हाऊसबोट बघू शकता तुम्ही या साईडला किती आहे त्या.
मला वाटते पूर्णपणे ह्यात पूर्ण जर विचार करायला गेला तर तिला 2000 हाऊसबोट असतं रे इथं. पूर्ण असं पूर्ण गच भरलं इथं हाऊसबोट. त्या महिला पण बघा दोन भांडी वगैरे सगळे इथं समोरासमोर करते ते. काय मस्त वातावरण आहे मित्रांनो इथलं. पूर्ण असा नजारा बघा. ते बाबा मच्छी पकडते इथं. कसा आहे मित्रांनो नजारा. बोट बघा कसल्या भारी भारी आहेत इथं. पैसे गेलेलं फिटलं बघा एकदम सगळं बघून. 2 तास मी एकटाच आहे बोट मध्ये आणि बाई बाबा असं मासं पकडत येतं बघा. त्यांचं घर आलं जायचं म्हणलं कुठं घरनंच. केरळमध्ये आल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट समजली बघा. मला वाटलं की भैया माझ्यासोबत फ्रॉड करतेल, अर्धा 1 तास फिरवतेला असं वाटलं होतं मला. पण कंप्लीट 2 तास झालं मित्रांनो मी अजून बोटवरच आहे. एकदम असं आहे गंडवलं नाही काय नाही, एकटा आहे म्हणून आपलं काय पळवत नेलं नाही काय नाही. एकदम शांत असं एकदम जेवढं इथं बोटचं पॉईंट आहे तेवढं फिरून सगळं गेलं. आता ही जी पूर्ण दिसते लाईन आहे आता इथनं गोल असा पूर्ण आपल्याला फिरून आपल्या इथं आपल्या पॉईंटला नेऊन सोडणार आपल्याला इथं. काय बाबा ही घरं बघा कसली भारी भारी आहेत इथं. काय विशेष आहे काय माहिती, प्रत्येक घरासमोर केळे झाड आहेत बघायला मिळते. एकदम भारी असं वाटतंय. असं वाटतंय की काय म्हणते त्याला, आपण लहानपणी बघायचो ना त्या ह्याच्यामध्ये आपल्या घरातला पोस्टर, सगळी घरं पाण्यात ते आणायचं बघा आपण, त्या टाईपमध्ये सगळं आहे बघा मित्रांनो इथं. प्रत्येक माणूस घरासमोर कोण नाही कोण आहेच बघा. फिश आपलं काय म्हणते त्याला हे मासेमारी करतोय बघा. बघा आता किती भारी वाटतंय एकदम बघायला. आपण ठरवलंच होतं मित्रांनो की केरळमध्ये उतरले की आधी कोचीपासून आपल्या एलएफीला यायचंच आहे. आणि एलएफीला येऊन असं वाटलं की मित्रांनो तुम्ही पण इथं यावं लागतंय बघा. एकदम भारी आहे इथं नजारा. इतकं स्वस्त आहे ना मित्रांनो. तुम्ही जर 4-5 जण असला तर तुमच्या प्रत्येकाला 200-200 रुपये वाटण्याला येतं इथं. आणि पूर्ण असं तुम्हाला 8-10 किलोमीटर कोणच फिरवणार नाही. आपल्या इथं पण एक राईडला 500-600 रुपये घेते ती. इथं बघा पूर्ण 2-3 तास तुम्हाला एवढ्या मोठ्या बोटमध्ये मी एकटाच आहे बघा. पूर्ण फिरत तुम्हाला असं. छोटी छोटी किराणा दुकान आहे ती रस्त्याकडेलाच. म्हणजे फक्त चालण्या एवढी जागा आहे बघा ह्यांना. नाहीतर प्रत्येका घरासमोर का तुम्हाला तिथे दिसले का आता बघा इथे एक छोटी बोट आहे. प्रत्येक घरासमोर एक छोटी बोट आहे. ह्या घरासमोर एक छोटी बोट आहे. प्रत्येकाच्या घरासमोर मित्रांनो छोटी बोट आहे इथं. कुणाच्याही समोर घरासमोर गाडी दिसत नाही इथं. मावशी काय तर आणा चालल्या त्या सामान. आपले घरचे स्वतःची बोट घेऊन चालल्या त्या बघा आता. कारण इथं 2 व्हीलर तर कुणाच्या घरी दिसलीच नाही बघा मग आतापर्यंत. 2 व्हीलर एक पण दिसत नाही आता बघा. हे पण चालल्या त्या, हे पण आपल्या बोटनं जाणार आता. आणि पुढं दुकान दिसतंय बघा दुकान. पुढं दुकान दिसतंय. ते दुकानामध्ये पण बघा तुम्ही बोटनं झालं ती बोट थांबवायची, दुकानात सामान घ्यायचं आणि जायचं निघून. केरळमध्ये जे हे तुम्ही दुकान बघचाल त्या दुकानामध्ये तुम्हाला केळी विकायला असते ती. एक वेळेस तुम्हाला किराणा दुकानाचं सामान नाही का नसेल, पण केळी तर 100% म्हणजे 100% ते विकाय असणार केळी. बघा ही पूर्ण फॅमिली आली बघा इथं फिरायला. बघा दुकानासमोर थांबल्यात हे सगळे. दुकानात सगळे घेऊन चालले आता हात करतात आपल्यालाच. आपल्या घरापासून मी मगाशी व्हिडिओ काढला त्यांचा. घरापासून एकटं चाललं बघा कुठं जायचं म्हणलं की बघा एकटं चालवायचं त्यांना बोट पण. मित्रांनो आता ह्या आपले बोटचे जे रायडर आहेत आपले बोटवाले चालवतात ते म्हणले की जवळपास एक 25-30 किलोमीटरचा हा पूर्ण एरिया आहे. तिथे एकही गाडी नाही. जर का गाडी असली तर ती तिकडे बाहेर लावते ती वाटतं. कारण इकडे गाडी आणायला पण जागा नाही पूर्ण. काही तुम्ही दिसताय ना पूर्ण असं बघा. छोटं एवढंच हो का एवढं चालण्यापुरते जागा आहे. फक्त त्यालाच कॉन्क्रीट रस्ता गव्हर्नमेंटने केला आहे बहुतेक बाई. कॉन्क्रीट रस्ता गव्हर्नमेंटने केला आहे इथं टोटल. असा सेम रस्ता पलीकडच्या साईडला पण आहे असा पूर्ण. त्यामुळे इथं काय यायचं म्हणजे हेच नाही, गाडी यायची काय भानगडच नाही इथं. आणि तुम्ही पुढं बघू शकता बाबा ते मावशी पूर्ण हो का इथं फॉरेनर सगळे जवळपास फॉरेनर आहे ते बघा इथं टोटली. आणि आता मावशी आपल्या घरासमोर मच्छी काय गळ टाकलाय तिथं मासं धराय बसल्या ते बघा आपल्या. एकदम किती कसलं भारी आहे. दोघे जण गप्पा मारत निवांत गळ टाकलाय आत मासं मारत बसल्या ते आपलं. पलीकडे पण एक जण आहे त्या मासं पकडत बसल्या त्या. आतापर्यंत मित्रांनो बघितलंय मी पूर्ण असं की प्रत्येक घरातला 1-2 घरं गेली की प्रत्येक घरातला माणूस इथं मच्छीमारी करत बसलाय बघा. गळ टाकलाय निवांत आपलं
बसलाय मासेमारी करत होता. हो का, हे मावशी पण आता मासेमारी करत बसल्या त्या. आणि ते पूर्ण तुमचं पुढचं रान दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं तिथलं शेती आहे बघा इथली पूर्ण अशी. आता हे बघू शकता तुम्ही, पाण्याच्या मध्ये रेस्टॉरंट बांधले आहेत बघा. पूर्ण असं कडने पाणी आहे बघा, हे पूर्ण पूर्ण पाणी आहे असं. तर आपण जाणार आहे आता, चहा वगैरे घेऊ आपण सगळेजण. आणि राईड बोट आहे बघा इथे सगळेजण. ते गव्हर्नमेंटची बोट आहे मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या बोट म्हणून सगळ्यात आता आपण जाऊ त्या चहा पाणी करूया. पूर्ण असं रेस्टॉरंट बांधलं इथे आताच. आपण इथं आता चहा पिऊ, आपण इथं आता चहा पिऊ आपण एकदम मस्त. चहा बिस्किट खाऊ. ओ भाई, असं इथलं रेस्टॉरंट आहे, ते रेस्टॉरंट आहे असं पूर्ण. चहा नाश्ता करू आपण इथे. सकाळी निघलोय आपण पण, सकाळपासून नाश्ताच केला होता. मछली मिळता इधर, काय आहे तर काय. चला आता हे आपल्याला म्हणते त्या मच्छी लय भारी मिळते तर म्हणते त्या. कसली मच्छी आहे बघा आपण इथं बघा, असली मच्छी आहे बघा इथं, असली मासे मिळते इथं बघा. त्रिशूर फेमस प्रॉन्स. प्रॉन्स त्रिशूर फेमस. प्रॉन्स मित्रांनो अशा प्रकारे इथं मासा येतो बघा. हाऊ मच? 100 ग्राम 120. 120. 100 ग्राम 120. मित्रांनो 100 ग्रॅमला 120 रुपये म्हणतात त्या. काय भैयानं आणले आपल्या हातावर दाखवायला, आपल्या हातावर दाखवतलं भैया आता. मस्त असा बसलाय. आता आपण एक कॉफी घेतली आहे त्या, मस्त बी कॉफी घेतली केरळची. एक नंबर कॉफी भेटते इथे म्हणला मित्र ते. पण केरळमध्ये कॉफीचा एक विषय आहे बघा, केरळमध्ये साखर जास्त वापरत नाही ती. तुम्ही कुठला पण चहा घ्या, कॉफी घ्या, तुम्हाला जास्त करून साखर जास्त वापरत नाही ती. तर आपण जवळपास 3 तास आहेत त्या बोटमध्ये. 2 तासानंतर आपण थांबलो इथं. आणि अजून आपल्याला जायला 1 ते 1.5 तास लागणार आहे आपल्याला. त्यामुळे आपला प्रवास चांगला झालाय. आणि मी काय स्क्रिप्ट वगैरे लिहून काय बोलत नाही मित्रांनो, जसं माझी भाषा आहे त्या टाईप मध्ये मी बोलतोय. त्यामुळे काय पुढं मागं पुढे जात काय समजून घ्या जावा तुम्ही. 6 वाजल्या मित्रांनो, आणि आता आपला जायचा टाइम झालेला आहे. अर्ध्या तासामध्ये आपल्या लोकेशन आपण पोहोचतोय. तिथून आपली गाडी घ्यायची आणि निघायचं मित्रांनो आता. आणि ते एवढे एक विषय आहे बघा मित्रांनो, आता मला वाटलं होतं की खरंच आपण गणलोय बरं बोटमध्ये बसलो ना. आता बाकीच्या काय काय बोट ज्या होत्या त्या अशा पूर्ण भरून चालल्या होत्या, आणि मी ह्या बोटमध्ये एकटाच होतो. मग ह्यांना विचारलं मी किती रुपये, तर ह्यांनी मला सांगताना 1200 रुपये सांगितलं. परत 1000 वर आली, तर मी फायनली 800 रुपये मध्ये आलो. मला काय वाटलं माहिती आहे का, गंडवलं नाही अजिबात. उलट ह्यांनी मला रेस्टॉरंट मध्ये नेलं, पदरचा चहा पाजला मला मित्रांनो ह्यांनीच. आणि जवळपास 3 तास ह्यांनी मला फिरवलं, चांगल्या चांगल्या पॉईंटला नेलं. ते मला जातानाच म्हणलं होतं बोटमध्ये बसताना की तुला वाटलं आम्ही गंडवल एकटं काय नाही. पण एवढी मोठी बोट आता जवळपास बघा, ह्या बोटमध्ये आपण बघू शकताय 10 ते 15 जणांची जागा आहे बघा. आणि ह्या बोटमध्ये 3 तास झालं मी एकटाच फिरतोय बघा एकदम. म्हणजे असा कुठला पॉईंट ह्यांनी सोडला नाही की मला ते गाव जे होतं का नाही, प्रत्येक घरासमोर एक बोट होती बघा. त्या गावाचा एक विशेष आहे बघा, तिकडे बस पण नाही आणि त्यांच्या टू व्हीलर पण नाही जास्त. ते एकदम म्हणजे असं प्रत्येक घरासमोर आपलं टू व्हीलर कसं आपण गावात घेतो आपल्या इकडे, तसं त्यांनी प्रत्येक घरासमोर एक बोट घेतली बघा. आणि काय नाही आपलं हे पैशाचं काय वाटलं नाही बघा. 800 रुपयामध्ये मला अकलूजवरनं इकडं आल्यावर असं वाटलं की आपलं पैसे वाया गेले नाही. तर आपण जे ठरवलं होतं ते आपण आता काय म्हणते त्याला, एकदम आनंदात आपण पूर्ण असं एन्जॉय केला आहे आजचा दिवस. आणि स्क्रिप्ट वगैरे काय मित्रांनो आपल्याला काय तसं जमत नाही. ChatGPT वर टाकून स्क्रिप्ट वाचा मग बोला, काय जे आहे ते मी बोललोय बघा सगळं एकदम जसं मला जमतंय तसं मी बोललोय बघा. कारण या आपला पहिला व्हिडिओ, आपण ह्याच्या अगोदर कधी व्हिडिओवर केला नाही, आपण कधी कॅमेरा समोर बोललो पण नाही. कॅमेराचा एक विशेष आहे बघा, कॅमेरा समोर बोलताना इतकी लाज वाटते ना, काय बोलावं तेच कळत नाही. चला आता आपला रस्ता पण आता फायनली आपण आता एक 100 मीटर अंतरावर असेल बघा. तो आपलं दिसतेच बघा, ती लोकेशन आहे आपलं पुढचं झाडापाशी. त्या लोकेशनला आपल्याला जायचं येतं आता. पहिल्या स्कूटीवर मी आलो बघा मित्रांनो. 500 रुपये, 500 ते 600 रुपये येतील मग आता. एक्स्ट्रा टाइम आणि एक्स्ट्रा किलोमीटर पण आता भरेल, त्यामुळे काय 200-300 रुपये जास्त धरा देतं आता. 600-700 रुपये मी इथं आलो, थांबत आलो एकदम बघा. आणि 700-800 रुपये, 800 रुपये इथलं माझं गेलं बघा असं टोटल.
त्यामुळे काय नाही, आपली ट्रिप एकदम बजेटमध्येच आहे मित्रांनो. नाहीतर तुम्ही आलाय अकलूजवरून एवढ्या लांब 1,500 किलोमीटर आणि 2-3 विचार करून इथं बोटमध्ये पण बसला नाही, काहीच नाही. उलट बोटमध्ये माझा तर विचार होता असा की जाऊन फक्त दाखवायचं बोट अशा आहे तशा आहे त्या. पण बघितलं असं वाटलं की जाऊ द्या म्हणलं आपलं बोटमध्ये बसून येऊ. गंड तर गंडलं काय आता एवढं आहे, पण अजिबात गंडवा गंडवी तर अजिबात चालत नाही मित्रांनो. जाताना त्यानं कसल्या भाषेत शपथ घेतली काय माहीत, असा गळ्याला हात लावून एकदम म्हणजे म्हणला तुला काय गंडवत नाही, तुला नेतो बराबर मी. आता बघा हे आपला पुढचा जी पॉईंट आहे आपला, तिथपर आता आपली स्टॉप आहे. तर पुढं तिथं बोट चालली ना, तिथं आता आपला स्टॉप आहे. तिथं आपली स्कूटी लावली. आता आपली स्कूटी घ्यायची आणि जायचं निघायचं बघा आता. कारण एकदम भारी म्हणजे असं एकदम म्हटलं ना ही मला वाटतंय स्टेशन आहे बघा ह्यांचं. पूर्ण अशा इथनं पूर्ण भाग आहे ना, ही पूर्ण तर हाऊस बोट लावलं बघा. इथं गव्हर्नमेंटची पण बोटची इथं सेवा आहे बघा. इथं काय बस येत नाही, त्यामुळं इथं गव्हर्नमेंटच्या बोट मिळतात बघा. काय काय ठिकाणी बघा इथं पुढं तुम्ही बघचाल तर बघा इथं स्टेशन आहे बघा. इथं पुढं आहे ना, इथं स्टेशन आहे गव्हर्नमेंटचं. जे तुम्हाला 20-20, 30-30 किलोमीटर पर्यंत अशी गाव आहेत ना, त्या गावापर्यंत नेहमी सोडते. म्हणून तुम्हाला आताच म्हणलं होतं मी, गव्हर्नमेंटची बोट येते इथं बघा. ही गव्हर्नमेंटची बोट आहे. आपल्या साईडला मासा हा किलोवर विकला जातो आणि ही जी आता LP आहे, आता बाकीच्या ठिकाणी मला काय माहित नाही बरं का, ती ग्रॅमवर विकला जातो. 100 ग्रॅमला जवळपास 120 रुपये घेते ते बघा. किराणा दुकानात बिस्किटासोबत केळं नाही ती बाई काय केळीचं एक विशेष आहे वाटतं मला. सगळीकडे मला केळं दिसायला लागले बाबा इकडं पूर्ण असं केळातच. म्हणजे किराणा दुकानात केळं काय यांचं लॉजिक आहे काय माहित बाबा मला. काय इथले लोक केळाला जास्त पण लाईचरला आता फक्त कपलसाठी रूम आहे हे. आणि इथं जास्त करून कपल येते ते बघा. आणि बऱ्यापैकी फॉरेनर जास्त येते बघा इथं. फॉरेनरचं इथं लय क्रेज आहे बघा इकडं. आपल्या भागातली कमी येते. आता इथं माझा एक प्रॉब्लेम झाला बघा. त्या ड्रायव्हरला आपल्या ह्याला हिंदी पण येत नाही, फक्त मल्याळममध्ये बोलतोय. पण त्यांना थोडी भाषा आपली समजते हावभावावरनं. त्यामुळं लँग्वेजचा प्रॉब्लेम मात्र जास्त आहे बघा इथं. मी तर इथपर्यंत येऊच तर मी 10 जणांना पत्ता विचारला. मी आपण आलतो बरोबर, पण काय पत्ता कुणी मला इथं जास्त म्हणजे व्यवस्थित सांगितलं नाही. त्यांच्या भाषेतच बोलायची. इथं मराठी म्हणलं तर जरा थोडी आहे ती बघा. मराठी म्हणलं की जरा थोडं काय म्हणते त्याला चांगलं बोलते ते. महाराष्ट्राचं आहे म्हणलं जरा त्यांना कळतंय. ती मग घेते ते बघा पुण्याचं नाव, मुंबईचं नाव, तिथं असं आहे तसं आहे. चांगलं आपल्या संग बोलते ते मराठी म्हणलं की. आता भाई आपलं लोकेशन आलंय आता इथं. आणि सोलो ट्रॅव्हलिंग करा एकदा आयुष्यात. मित्रासोबत आला तर मित्रासोबत तर अजून बेस्ट आहे, पण फिरायचं सोडू नका. एकटा तर एकटा या, काय नाही अवघड एकदम भारी आहे बघा. इथनं बघा आपला आता पॉईंट आला आहे. इथनंच आपण मगाशी चाललो होतो गाडीत. आता इथं उतरायचं. आपली स्कूटी इथं पलीकडे लावली बघा. बघा ही फॅमिली बोट आहे बघा ह्यांची स्वतःची. फॅमिली बोट घेऊन चालले ते बघा ही असं प्रकारे. चला मित्रांनो आता आपला स्टॉप आला आहे आता आपला. आपण निघूया. स्टॉप आला आहे आता. तर मित्रांनो आपली राईड झालेली आहे पूर्ण. आता निघतोय आपण आपल्या रूमकडे. 60 किलोमीटर आपल्याला जायचं आता गाडीवर. आणि हे जे मित्र होते बघा, ह्यांनी आपल्याला राईड केली बघा चांगली. भैया काय करू. बाय बाय. हो या भैयाने आपल्याला पूर्ण राईड केली चांगली एकदम. आणि तुम्ही आला तर इथं नक्की या. इथं असण्याचा नंबर घेतलाय मी. आपल्या इथं खाली स्क्रीनवर नंबर टाकतो. 7736 हाँ. नंबर. हा आप बताओ. 7736523906. ओके एकदम चांगली राईड केली बघा. सबस्क्राईब ओके लाईक शेअर. हा ओके ओके ओके. मित्रांनो हा प्युअर ग्रामीण भाग आहे बघा. प्युअर ग्रामीण म्हणत चाललं म्हणजे इथं एक ही आता म्हणजे शहराचं काही इथं नाही. पूर्ण पाण्यातला भाग आहे असं बघा. एकदम नॉर्मल लोक आहेत बघा. जास्त करून तुम्हाला सायकली लोक आहेत दिसते हो का. हे पूर्ण असा हाऊस आहे, घर आहे. आता आपण निघूया आपल्या रूमकडे. आजचा दिवस आपण खूप एन्जॉय केला. आपण सकाळी गाडी जी घेतली होती आता आपण जमा केलेली आहे. आणि आता आपण चाललो रूममध्ये. आजचा दिवस खूप एन्जॉय केला आहे आपण. जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जो पण आपला भाऊ जो सोलो ट्रॅव्हलिंग करणार आहे त्याला शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.